नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण टेबल क्रिएट कसा करायचा MySQLमध्ये हे शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण क्रिएट टेबलचा सिंटॅक्स पाहूया. तर त्याचा सिंटॅक्स आहे क्रिएट नावाचं कमांड, टेबल नावाचा कीवर्ड आणि टेबल नेम. आपल्याला टेबलला तुम्ही काही नाव देऊ शकता जे तुम्हाला द्यायचं ते, ठीक आहे. त्याच्यामध्ये कॉलम 1 त्याचा डेटा टाईप, कॉलम 2 त्याचा डेटा टाईप आणि कॉलम 3 आणि त्याचा डेटा टाईप. आता टेबल क्रिएट झाल्याच्या नंतर ते टेबलचं स्ट्रक्चर आपण जसं क्वेरीमध्ये दिलं होतं तसं तयार झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण डिस्क्राईब नावाची कमांड यूज करणार आहोत. चला तर मग आपण काय करू, आपल्या स्क्रीनवरती जाऊन प्रॅक्टिकल करू. ठीक आहे. मला काय करायचं आहे, ते एम्प्लॉय नावाचा टेबल क्रिएट करायचा आहे. क्रिएट टेबल एम्प्लॉय. ठीक आहे. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम काय EMP_ID नावाचा कॉलम येईल. त्याचा डेटा टाईप असेल इंटिजर. त्यानंतर नेम var_char ला आपण साईज देऊ 50. नंतर डिपार्टमेंट हे त्याला आपण साईज देऊ char 20. ठीक आहे. आणि सगळ्यात लास्ट सॅलरी महत्त्वाची हो. ठीक आहे. सॅलरी इंट. ठीक आहे. अशा पद्धतीने टेबल क्रिएट झाला. आता तो खरंच टेबल क्रिएट झाला आहे की नाही आणि आपण जसं क्वेरीमध्ये दिले त्या स्ट्रक्चरप्रमाणे टेबल क्रिएट झालं आहे की नाही ते आपण बघूयात. त्यासाठी काय कमांड यूज करायची, डिस्क्राईब आणि टेबल नेम. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चारही फील्ड आहे आणि त्याचे डेटा टाईप. तर तुम्हाला जर मित्रांनो या सिरीजमध्ये किंवा या कुठल्याही लेक्चरबद्दल जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे. आणि तुमचे जे प्रश्न आहे त्याला लवकरात लवकर उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. थँक्यू मित्रांनो.